हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर रोज सकाळी सकाळी बघा आपले तेच घरकामं आणि तेच कामांचं जे काही रडाळ असतं ते आपल्या गृहिणींच्या मागे चालू असतं आणि रोजच्या रोज बघा तेच ते कामं आपल्याला करायचे असतात आणि या कामामध्ये बघा आपण ना बोर होत आणि ना कंटाळा येत, कारण हे सगळे जे कामं आहेत तर ते आपल्या अंगवळणी पडलेले असतात आणि या कामांची बघा आपल्याला ना सवय झाली असते. कित्येक दिवसापासून आपण तेच ते कामं करत आलेलो आहोत. तर अगदी असा कामांचा जो क्रम आहे तर तो आपल्या डोक्यामध्ये ना फिट असतो, की आधी हे काम करायचे आहे, त्यानंतर मग ते काम करायचं आहे. म्हणजे आपलं घर जे आहे तर त्याच्या कामाचं जे मॅनेजमेंट आहे तर ते अगदी आपल्या डोक्यामध्ये ना फिट बसलेलं असतं, की कोणतं काम केव्हा करायचं आहे आणि क्रमवाईज कोणते कोणते कामं करायचे आहेत. तर बघा ज्या गृहिणी आहेत ना तर त्या कामामध्ये ना अगदी अशा परफेक्ट झालेल्या असतात आणि त्यांचे जे कामं आहेत तर ते त्यांना कोणत्या हिशोबाने करायचे आहे तर अगदी त्यांच्या डोक्यामध्ये ना ते असं फिट झालेलं असतं. तर इथे बघा सकाळ सकाळची माझी ना साफसफाई थोडी चालू आहे. म्हणजे जवळपास ना 9-9:30पासून मी या गोष्टींना सुरुवात करते, कारण सकाळी सकाळी आधी ना किचनचे जे काही काम आहे तर ते आधी आटोपून घेते आणि किचनचं सगळं काम आटोपलं आणि सगळ्यांचे टिफिन वगैरे पॅक झाले की त्यानंतर मग मी घरातली जी काही साफसफाई आहे तर ती करायला घेते. कारण बघा रोज सकाळी ना टिफिन वगैरे द्यावे लागतात आणि त्यातल्या त्यात ना किचनचं काम एक असं काम आहे की आधी ते आटोपलं की असं वाटतं घरातले अर्धे कामं त्यामध्येच आटोपले. त्यानंतर मग आपली जी काही साफसफाई वगैरे आहे तर ती करायलासुद्धा आपल्यालासुद्धा सोपं जातं आणि आपणसुद्धा मोकळे असतो बाकीचे कामं करायला. नाहीतर मग बघा तेच किचनचं काम जर आपलं म्हणजे तिथेच राहिलं तर मग आपलं लक्ष ना तिथेच राहतं आणि दुसऱ्या कामांमध्ये मग ना म्हणजे आपण पाहिजे तेवढा फोकसही होत नाही, कारण कधी कोणाला भूक लागते आणि मग आपलंसुद्धा बघा किचनच्या कामामध्ये नाहीही म्हटलं तरी बराचसा वेळ त्या किचनच्या कामामध्ये जातो आणि किचनचं काम आधी आटोपलं की बघा आपलंसुद्धा माइंड ना म्हणजे फ्री असतं बाकीचं काम करण्यासाठी. तर त्यामुळे ना मी आधी किचनचं काम आटोपून घेते आणि त्यानंतर मग घरातली जी काही साफसफाई आहे तर ती सगळी करायला घेते. तर आता सध्या बघा ऊन ना खूप असं वाढत चाललं आहे आणि झाडांना रोजच्या रोज पाणी देणे ना खूप गरजेचं झालं आहे. एक दिवस जरी आपण ना झाडांना पाणी दिलं नाही तर त्यांचे बघा पानं ना पूर्ण असे सुकायला लागतात. काही झाडांची पानं जी आहेत तर ती गळून पडतात आणि काही जे झाडं आहेत तर बघा झाडांवर आपण ना रात्रंदिवस मेहनत घेतो, त्यांची इतकी केअर करतो, त्यांना पाणी टाकणे, खत घालणे, स्प्रे करणे, कदाचित आपल्यापेक्षा जास्त आपण झाडांची काळजी घेतो आणि एक दिवस 2 दिवस झाडांच्या बाबतीत बघा निष्काळजीपणा झाला किंवा वेळ मिळाला नाही तर झाडांची बघा पानं ना सगळी अशी गळून पडतात आणि काही झाडं अशी असतात की बुडातून त्यांचे जे पानं आहेत तर ते सगळे असे गळायला लागतात आणि अगदी अशी सडसपाट काळी दिसते आणि वरचा जो बुंदा आहे तर त्यावर फक्त पानं असतात. तर असे झाडं बघा बघायला ना अजिबात चांगले दिसत नाही. त्यामुळे मग ना आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तरी झाडांना रोजच्या रोज पाणी घालणे खूप गरजेचे झाले आहे आणि सोबतच्या सोबत बघा जितकं आपण झाडांना पाणी घालतो तितकंच या दिवसांमध्ये म्हणजे उन्हाळा जसजसा वाढत जातो त्या दिवसांमध्ये झाडांच्या पानांनासुद्धा मॉइश्चर मिळणं तितकंच गरजेचं असतं. म्हणजे त्यांना स्प्रे करा किंवा जो काही आपल्याकडे पाईप वगैरे असतो तर त्या पाईपाने त्यांना ना व्यवस्थित असं धुवून घ्या. म्हणजे एकतर बघा आंघोळ होऊन जाते त्यांची, झाडांची जी काही धूळ वगैरे आहे तर ती सगळी निघून जाते आणि दुसरी गोष्ट म्हणजे झाडांवर जर धूळ नसेल तर बघा झाडांची अन्न बनवण्याची जी प्रक्रिया असते तर तीसुद्धा खूप जलद गतीने होते आणि तिसरा फायदा असा की झाडांना जर आपण रोजच्या रोज स्प्रे केलं, त्यांना आंघोळ घातली तर झाडं बघा इतके फ्रेश, टवटवीत आणि हिरवेगार दिसतात आणि खूप लवकर असे ग्रो होतात. एकंदरीत म्हणायचं झालं तर झाडांना आपण जितका वेळ देतो आणि झाडांची जितकी केअर करतो झाड आपल्यासोबत ना तितके छान असे राहतात. हे जे रबर प्लांट तुम्ही समोर बघत आहात तर ते रबर प्लांट बघा मी ना कटिंगद्वारे ग्रो केलेले आणि इतके छान ते झालेले आता म्हणजे कटिंगने लावलेले आहेत हे रबर प्लांट आणि खूप छान असे ते ग्रो झालेले. सोबतच बाल्कनीमध्ये मी ना काही नवीन झाडंसुद्धा ॲड केलेले आहेत. काही ऑर्नामेंटल प्लांट आहेत आणि काही फ्लावरिंग प्लांट
प्लांट आहेत. तर हे क्रोटॉनचं झाड आहे आणि हे कदाचित कॅलेसिया असावं. तर हे बघा मागे ना उन्हामुळे खूप खराब झालं होतं. तर याला मी आता सेमी शेडमध्ये ठेवलेलं आणि झाड तुम्ही बघू शकत असाल. इतकं छान बुशी झालं आहे आणि त्यामध्ये ना खूप सुंदर असं व्हेरिगेशन झालं आहे. मागे ना एका ताईला माझ्या बाल्कनीमधले स्नेक प्लांट बघायचे होते. तर बघा सुरुवातीपासून म्हणजे जेव्हापासून मी हे गार्डनिंगचा व्हिडिओ तुम्हाला इथे दाखवलेला आहे, तर सुरुवातीला एक छोट्याशा कपामध्ये ना मी स्नेक प्लांट दाखवला. हा एक दुसरा स्नेक प्लांट आहे आणि माझ्या घरामध्ये ना जवळपास 3-4 टाईपचे स्नेक प्लांट आहेत. तर ते सगळे स्नेक प्लांट जे आहेत ते खूप छान असे ग्रो करतात. स्नेक प्लांटला ना म्हणजे पाणी जे आहे तर ते कमी घालायचं. अति पाणी जर घातलं तर स्नेक प्लांट खराब होतो. आणि जो स्नेक प्लांट आहे तर त्यामध्येच बघा म्हणजे त्याचे जे पानं आहेत तर ते बऱ्यापैकी पाणीनं होल्ड करून ठेवतात. त्यामुळे मग त्याला अति पाण्याची गरज नसते. तर दुपारच्या वेळेला ना थोडासा मार्केटला जायचा प्लॅन होता आईच्या आणि माझा. आईला ना काही सामान घ्यायचं होतं. तर बघा ज्याप्रमाणे उन्हाळा वाढत चालला आहे, झाडांची एक्स्ट्रा केअर आपल्याला घ्यावी लागते. त्याचसोबत आपल्या स्वतःलासुद्धा एक्स्ट्रा केअरची गरज पडते. बाहेर जाताना नेहमी सनस्क्रीन लावायचं, कारण बघा सनस्क्रीन जी आहे उन्हापासून आपल्या त्वचेचं चेहऱ्याचं रक्षण करते. आणि सोबतच पाण्याचा इंटेक थोडासा जास्त ठेवायचा, पाणी जास्तीत जास्त प्यायचं या दिवसांमध्ये. तर सोबतच बघा सनस्क्रीनसोबतच चेहऱ्याला स्कार्फसुद्धा बांधणे खूप गरजेचे आहे. तर त्यामुळे इथे सनस्क्रीन वगैरे मी लावून घेतली, चेहऱ्याला थोडासा स्कार्फ बांधून घेतला आणि आई आणि मी चाललेलो आहोत मार्केटला. आईला ना काही सामान घ्यायचं होतं आणि काही सामान मलासुद्धा घेऊन द्यायचं होतं. म्हणजे संक्रांतीचं तिचं वाण मला देण्याचं बाकी राहिलेलं होतं. तर म्हणाली की चल तुला काही घेऊन देते म्हणून. तर तिने मलासुद्धा सामान घेऊन दिलं आणि तिलासुद्धा काही देवपूजेचं सामान घ्यायचं होतं. तर त्यासाठी म्हणून आज ना 2-3 दुकानामध्ये जायचं आहे, कारण आईला ना थोडंफार सामान घ्यायचं होतं. तर तिच्यासोबत म्हणजे मलासुद्धा जायचं होतं. तर एका दुकानातून ना म्हणजे काही भांडे वगैरे घेतले, पूजेचं काही सामान घेतलं. माझ्यासाठी तिने बऱ्यापैकी मोठा असा गंज घेऊन दिला मला वाणाला, कारण तिने यावर्षी वाण काही मला दिलेलं नव्हतं. तर त्यामुळे मग मला ना गंज घेऊन दिलं. म्हणजे बघा गणपतीचं जेवण वगैरे असतं घरी किंवा बऱ्याच वेळेला आपल्याला मोठमोठ्या भांड्यांची गरज पडते. तर तसाच एक गंज तिने मला घेऊन दिला आणि त्यानंतर मग कपड्यांच्या दुकानामध्ये आम्ही आलेलो. आईला तिच्या नातवंडासाठी म्हणजे माझ्या भावांच्या मुलांसाठी, 2 भाऊ आहेत मला, दोन्ही भाऊ एकत्रच असतात, कंबाईंड फॅमिली आहे आमची. तर त्यामुळे त्यांच्या मुलांसाठी ना आईला उन्हाळ्यामध्ये घरी घालण्यासाठी जे काही समर विअर असतात तर ते तिला घ्यायचे होते. तर त्यासाठी म्हणून कपड्यांच्या दुकानामध्ये आलेलो आणि त्यानंतर मग ज्वेलर्सच्या दुकानामध्ये आलेलो. काही आईला सामान घ्यायचं होतं, काही वहिनीसाठी सामान घ्यायचं होतं. तर त्यामुळे इथे आलेलो ज्वेलर्सच्या दुकानामध्ये. आणि आजकाल बघा सोनं म्हणालं तर इतका सोन्याचा रेट वाढलेला की काय घ्यावं आणि काय नाही अजिबात डोकं चालत नाही. पण तिथेच बघा ह्या ज्या गोल्ड प्लेटेड ज्वेलरी असतात तर त्यांना इतक्या सुंदर सुंदर डिझाईन होत्या, म्हणजे नेकलेसमध्ये आणि सोबतच जे मंगळसूत्र असतात तर त्यामध्ये सुद्धा खूप सुंदर अशा डिझाईन होत्या. तर त्यातलंच मंगळसूत्र आम्ही घेतला. तर चला झालेली सगळी शॉपिंग. थोडंफार काही सामान घ्यायचं होतं तर ते घेतलं आणि घरी आलेलो. तर बघा सोनाराच्या दुकानामधून ना काही सामान घ्यायचं होतं आणि सोन्याचे जे रेट आहेत तर बघा इतके वाढलेले की आता सध्या काय घ्यावं आणि काय नाही खरंच काही सुचत नाही. म्हणजे इतकं सोनं जे आहे ते महाग झालं. आणि इथूनच बघा वर्षभराच्या आधी सोन्याचे जे रेट आहेत तर ते थोडे बऱ्या प्रमाणामध्ये होते. म्हणजे काही घ्यायचा विचार केला तर घेऊ शकत होतो, म्हणजे इतके सोन्याचे रेट होते. पण आता सध्या म्हणायचं तर बघा सोन्याचे रेट ना इतके वाढलेले की खरंच काय घ्यावं आणि काय नाही खरंच सुचत नाही. तर चला थोडीफार जी शॉपिंग होती तर ती सगळी आटोपली. तर आजचा व्हिडिओसुद्धा मी इथेच संपवते. व्हिडिओ थोडासा उशिरा आला आहे, कारण आजचा रविवार होता. काल व्हिडिओ काही तयार झालेला नव्हता आणि आजचा रविवार होता. सकाळचे जे कामं आहेत तर तेच थोडेसे उशिरा झाले. तर त्यामुळे मग व्हिडिओसुद्धा आजचा उशिरा येतो आहे. तर चला व्हिडिओ इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.